बासरीचा सूर, शांत वारा वाहतोय. बासरी म्हणते, मी काही करत नाही, पण मी तयार आहे त्याच्यासाठी. हेच आहे अहंकाराचं विसर्जन, स्वतःचा मी खाली ठेवणं आणि देवाला आत येऊ देणं. चला जाणून घेऊया, बासरी म्हणजे अहंकाराचं विसर्जन. ChatGPT said, बासरी म्हणजे अहंकाराचं विसर्जन. हाच श्रीकृष्णाच्या बासरीचा सर्वात गूढ आणि गहिरा अर्थ आहे. बासरी वाजते कारण ती रिकामी आहे. तिच्यात स्वतःचा आवाज नाही, स्वतःचं म्हणणं नाही, ती काहीच दावा करत नाही. ती फक्त म्हणते, मी उपलब्ध आहे, माझ्यातून जो वाजवेल तो वाजवो. हेच आहे अहंकाराचं विसर्जन, स्वतःच्या मीचं ओझं खाली ठेवणं आणि स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या हाती देणं. अहंकार म्हणजे असा अडथळा जो देवाच्या श्वासाला आत येऊ देत नाही. तो म्हणतो, मीच करतो, मीच ठरवतो, माझ्याशिवाय काही नाही. पण बासरी सांगते, जर तू स्वतःच्या मीने भरलेला असशील तर परमेश्वराचा श्वास तुझ्यात कसा वाहणार. अहंकार म्हणजे भरलेलं मन, भरलेलं मतांनी, अपेक्षांनी, गर्वाने, भीतीने. असं मन बासरीसारखं वाजू शकत नाही. देवाचं संगीत फक्त त्या मनात वाजत जे रिकामं आणि निर्मळ आहे. देवाचा श्वास फक्त त्या बासरीत वाहतो जी स्वतःचा आवाज सोडून शांत झाली आहे. बासरीचे रिकामेपण म्हणजे निष्क्रियता नाही, ती सजगता आहे, ज्यात अहंकार गेला आहे पण चेतना आहे. अहंकार नाहीसा झाला की माणूस स्वतःला नव्यानं पाहू लागतो. मी शरीर नाही, मी विचार नाही, मी नाम नाही, मी फक्त चेतना आहे. या अवस्थेला श्रीकृष्ण म्हणतात आत्मस्थिती. जेव्हा मन त्या अवस्थेत पोहोचतं तेव्हा अहंकार आपोआप विरघळतो. श्रीकृष्ण स्वतःचं उदाहरण देतात. त्यांनी जग बदललं, धर्म रचला, महायुद्धाचं मार्गदर्शन केलं, पण तरी म्हणाले, करते मी नाही, मी फक्त साधन आहे. कर्म कर, पण फळाची आसक्ती ठेवू नकोस. हा संदेश म्हणजे अहंकाराचं संपूर्ण विसर्जन. बासरीसारखं मन हेच करतं, ते कार्य करतं पण दावा करत नाही. त्यात कृती आहे पण मालकी नाही. कर्म करत राहा, पण मी करणारा आहे ही भावना सोडा, तेव्हाच तुमच्यातून देव वाजेल. अहंकार म्हणजे सततची अस्थिरता. तो म्हणतो, मला मिळालं नाही, मला मान नाही, मला महत्व नाही. पण जेव्हा आपण हा मी विरघळवतो तेव्हा मन शांत होतं. बासरीच्या सुरातली गोडी तिच्या रिकामेपणामुळेच आहे. जर ती आपल्या आवाजाने भरलेली असती तर कृष्णाचा श्वास त्यात हरवला असता. तसंच जेव्हा आपण स्वतःला मोकळं करतो तेव्हा देवाचं संगीत आपोआप आपल्यात वाजायला लागतं. हीच खरी शांती आणि आनंदाची अवस्था आहे. अहंकार आणि प्रेम हे एकत्र नांदू शकत नाही. अहंकार म्हणतो माझं, प्रेम म्हणतं आपलं. बासरी प्रेमाचं प्रतीक आहे कारण तिच्यात अहंकार नाही. ती स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छा, स्वतःचं अस्तित्व सोडते आणि म्हणूनच ती प्रेमाचं गाणं गाऊ शकते. जेव्हा अहंकार जातो तेव्हा मनात प्रेम, दया, समज आणि करुणा भरते. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं मानव बनतो. अहंकार गेलं की आत्मा गातो. जीवन बासरीसारखं बनव. अहंकार, अपेक्षा, तुलना, मत्सर हे सगळं सोड. रिकाम हो, पण जागा राहा. मग तुझ्यातून उमटेल प्रेमाचं, शांतीचं आणि आनंदाचं संगीत. अहंकार हरवल्यावर स्वतःचं अस्तित्व हरवत नाही, ते अधिक तेजस्वी होतं कारण त्यात आता देवाचं प्रकाश उतरतो. अहंकाराचा शेवट म्हणजे आत्म्याची सुरुवात. बासरीचा शेवटचा सूर ओघळतो, वातावरणात शांतता पसरते. अहंकार सांगतो मी वाजतो, पण आत्मा म्हणतो तो माझ्यातून वाजतो. बासरी सांगते, जेव्हा तू स्वतःचं मी विसरशील तेव्हा तुझ्यातून देवाचं संगीत वाहेल. अहंकाराचं विसर्जन म्हणजे जीवनाचं पुनर्जन्म, कारण जिथे मी संपतो तिथे तो सुरू होतो. जय श्री कृष्ण.